चला सगळ्यांना नमस्कार. तर काय भावांना बहिणी माहिती आहे का, आज दाजी तालुक्याला गेला होता. मग तालुक्याहून येताना मग काय मगाशी तर तुमची पुरमताई लावायला गेली ती, मला काही सांगायची गरज नाही तसं. पण येताना लसूण खोबरं परत कांदा सगळं गावरान गावरान. तर आपला मसाला कसा आहे, सगळा गावरान मसाला आहे. तर इथून मागं म्हणजे पहिल्यांदा आपण मसाल्याचा बिझनेस पहिल्यांदा म्हणजे केलेला आहे. आणि मसाला आपल्या भावा बहिणीला दिलेला आहे. आणि त्यांनी मसाला आपला म्हणजे बघितला आहे कसा आहे काय आहे. आणि मग त्याच पद्धतीने आपण परत आहे ना गावरान मसाला आपण आता बिझनेस आपला आपण चालू केलेला आहे. आता तसं भावा बहिणीच्या ऑर्डरी बी आलेल्या आहेत. पण आता मिरची तर 2-3 दिवस वाळती, एकदम वाळली खडंग मिरची. तुम्हाला परत एकदा उन्हात मी टाकलेली मिरची दाखवणारच आहे. पण आता कसं आहे, आज आपल्याला मसाला तयार करायचा आहे म्हणून ही काही एवढा मसाला तर नीट केलेला आहे, तुम्हाला काढून टाकतो. गावरान लसूण हा बघा, गावरान लसूण पांढरा पांढरा लसूण आणि गावरान लसूण तुम्हाला तर यातला फरक कळतच असेल. जांभळ्या कलरचा असतो गावरान लसूण. आणि जो बॉयलरचा असला लसूण असतो ना, ते पुणे मुंबईला काय ह्यो गावरान लसूण काय मिळत नाही, आपल्या खेड्यापाड्यालाच असतो. खेड्यापाड्याकडेच मिळतो, तसा मिळत नाही तो. ही काय अजून आपल्याला लसूण कमी पाडणार आहे म्हणून आपण ही काय थोडाफार लागणार आहे अजून, त्याच्यामुळं परत दाजी नीट करते. आणि मटेरियल आपण कसं आहे, भरपूर असं मटेरियल आपण मसाल्यात वापरणार आहे. आणि इथून मागं वापरला आहे. आपल्याला मसाला म्हणजे एकदम चांगल्या आणि बारीक क्वालिटीचा आपल्याला मसाला आपण पहिल्यांदा विकलेला बी. आणि परत आपण म्हणजे मसाला आता तयार करतो आहे. सगळं गावरान मटेरियल आहे, सगळं सगळं. तर सगळे आपल्या भावा बहिणींना म्हणजे ज्यांना कोणाला मसाला पाहिजे असेल त्यांनी नक्की सांगा आणि ऑर्डर करा. तर योग आता काळा मसाल्याला पण आपण गावरान कांदा आणलेले आहेत, तुम्हाला तर माहिती आहे. पहिल्यांदा दाजी मार्केटला कामाला होता, त्याच्यामुळं आपण गावरान कांदाच घरी घेऊन यायचा. आता काय झालं आहे, ती दाजी पुण्याला कामाला गेला, तुम्हाला तर माहिती. पण तिचं तिकडचं इकडचं काय जुळत नाही, त्याच्यामुळं आपण आता ही मसाला घरचा आपलं जी बिझनेस हे चालू झाला आहे. त्याच्यामुळं बघू आता दाजी तर एकतर उद्या जायचं आहे बरं का कामाला. आता इकडं अहिल्यानगर आपला तालुका आहे, आपला जिल्हा आहे, त्या ठिकाणी मार्केटला दाजी जाणार आहे कामाला. उद्याच्याला बघणार आहे, अजून जायचं आहे बघायचं आहे काम. काय आपण काय लगेच तिथं कॉन्टॅक्ट काय आपलं झालं नाही कामाचं, जाऊन अजून बघायचं झालं तर दाजी कामाला जाणार आहे. पण बघू आता जर ही घरचं जर तुमच्या पुनमताईला जर ही जर जुळलं घरचं तर दाजी कामाला राहणार आहे. नाही जुळलं तर मग आपल्याला नाहीला जाणार, ती बी काम सोडून द्यावं लागणार आहे. पण आता काय झालं आहे, ती झालं आहे महिन्यानी पगार. आणि हिथं आपण होतो मार्केटला, इथं 15 दिवसालाच पगार होता. आणि हितालचं चांगलं पडत होतं. पण चला काय कारणास्तव आपलं हितालचं काम सुटलेलं आहे. त्याच्यामुळं आता दाजीचं जर नियोजन ठरलेलं आहे आपलं बाजार बी करायचं मसाला घेऊन. दुसरा एखादा ॲटम याला जोडदार आपला भाजीपाल्याचा ॲटम घ्यायचा आणि बाजार बी करणार आहे. म्हणजे आपलं जी बिझनेस आपला परडून तो दाजी बिझनेस करणार आहे. तर सध्याच्याला चाललं आहे तयारी, म्हणजे जोरदार तयारी अशी. आणि त्याच्यात काय झालेलं आहे, आपण आता मिरची कांड आणलेलं आहे. आणि पहिल्यांदा आपण ज्यावेळेस मसाला आपण ज्यावेळेस चालू केला होता त्यावेळेस आपल्याला बाहेरून कुठून आणावं लागायचं होता. पण आता नाही, आता आपलंच मिरची कांड, त्याच्यामुळं जरा आपण रेट कमी केलेले आहेत, जेणेकरून आपल्या भावा बहिणीला बी परवडन. आणि आपल्याला बी मिरची कांडप आपलं घरगुती असल्यामुळं आपल्याला बी खर्च वाचणार आहे, त्याच्यामुळं आपण रेट कमी केलेले आहेत. परत एकदा म्हणजे ज्यांना कोणाला पाहिजे असेल मसाला त्यांनी पटापट ऑर्डर करा. कारण आता मसाल्याचं आता हे बिझनेस जवळपास 2-4 महिने चालणार आहे, असं काही नाही. आणि आपण म्हणजे आता पावसाळ्यात कसं आहे मसाला मिळत नाही, त्याच्यासाठी आपण बी मसाला काय होतं, कुणी म्हणजे शक्यतो कोणाचा संपतो मसाला, त्याच्यामुळं आपण पावसाळ्यात बी आपण मसाला अवेलेबल करणार आहे, म्हणजे बनवून ठेवणार आहे. कोणाला पाहिजे असेल तर त्यावेळेस बी आपल्याकडून म्हणजे ऑर्डर करू शकते.
आता ह्या आपला बिझनेस म्हणजे कसा आहे, आता कायम कंटिन्यू चालू राहिलेला आहे. कधी जरी तुम्ही ऑनलाईन मसाला मागितला तरी तुम्हाला मसाला मिळणार आहे. आता दाजी काही मोठा व्हिडिओ बनवण्याच्या मार्गात काही लागणार नाही, कारण आपल्या मागं काम आहे ती. कारण व्हिडिओला म्हणजे त्याला टाईमच लागतो. व्हिडिओ बी बनवायचं म्हणजे त्याला टाईम लागतो, पण त्याच्यातून बी आपण वेळ काढून तुम्हाला वेळ काढून आपण व्हिडिओ काढणार आहे. आता हे बघा, आपण जे मसाला गावरान पद्धतीने बनवतोय ना, ती सगळं मटेरियल सगळं गावरान आहे. बघा, धन गावरान आहेत, परत लसूण गावरान आहे, कांदा गावरान आहे. तुम्हाला काळा मसाला पाहिजे तर काळा मसाला, लाल मसाला तर लाल मसाला, मिरची पावडर. पण आता सध्याच्याला कसं आहे, आपण साडी काय आपण चालू करणार आहे, पण त्याला जरा थोडा टाईम लागणार आहे. लगेच नाही. आता ही होऊ द्या चालू, नंतर ती आपण दामादामाने ती बी चालू करणार आहे. सगळं एखाद्या मोठा घास घेऊन नाही जमत. हां, तर आपल्या भावा बहिणी दाजीला तर शुभेच्छा दिलेलं आहे. तुमच्या पूनमताईने दाजीला तर बिझनेस टाकून दिलेला आहे मसाल्याचा. आता भरपूर तर प्रयत्न चाललायचा आपला, असा काही नाही आहे मसाल्यासाठी. तर तुम्हाला आता परत मिरची का त्या दिवशी गेल्यानंतर परत मिरची आणलेली आहे आपण. म्हणलं कमी मिरची पडन ऑर्डरला म्हणून परत मिरची आणली. परत आता काय आहे, ती नीट तुमच्या पूनमताईने सकाळी नीट केली, वाळाय घातलेली. बघू आता ही संध्याकाळपर्यंत सगळं भाजून फिजून आपल्याला रेडी घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवणार आहेत भाजताना मसाला टाई करताना सगळ्या गोष्टी आपण दाखवणार. आणि त्याच्यात बघा, गावरान लसूण काय बाहेर मिळत नाही. पुण्या मुंबईला इकडं तिकडं लांब आहे ना, गावरान लसूण मिळत नाही. आणि कोणाला जर गावरान लसूण पाहिजे असेल ती बी आपण अवेलेबल करून देणार आहे. पण गावरान लसूण कसं आहे, महाग गेलं तर 80 रुपये पावशेरी. आणि त्याच्यात आपण काय म्हणजे काय लसणामध्ये काय एवढं काय पैसे काढणार नाही. भावा बहिणीला आपण होलसेल रेटमध्येच आपण देणार आहे. 320 रुपये किलो आहे तो. पण तुम्हाला कसं आहे, हे कुरिअर चार्ज द्यावा लागेल. कोणाला पाहिजे असं अर्धा किलो, पावशेर, 1 किलो कसं पाहिजे असेल ती आपण इथून ऑनलाईन कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला आपण पाठवणार आहे. तर थांबा, आता तुम्हाला मिरची वाळू घातली दाखवतो. आता ही आपल्याला उरकायचं आहे फटाफटा, त्याच्यामुळं चाललं आहे आपलं. ही सकाळ धरून दाजी श्रीगोंदाला गेला तर आपल्या तालुक्याला गेला होता. तुम्हाला दाखवाय पण होता दाजीने तिकडूनच बरं का. तालुक्याला गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा होता, पण नाही गाय गडबडीत बनवला. पण पहिल्यासारखं दाजी परत एकदा आपलं व्हिडिओ चालू करणार आहे. मग जिथं जाईन तिथं दाजीचं व्हिडिओ. आता आपला जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी बी आपण व्हिडिओ बनवणार आहेत. मार्केटला कामाला गेल्यानंतर किंवा तिथं डाळ मंडई म्हणून लई मोठी प्रसिद्ध आहे अहिल्यानगरमध्ये. तिथून सगळं खडा मसाला सगळं मिळतं त्या ठिकाणी. आपण आता इथं इकडं कसं आहे, जरा महाग पडतं. मग तिथं गेल्यानंतर जरा होलसेल रेटमध्ये बघू आता कसं मिळतं आहे कसं नाही. आपला अजून काय धंदा बिझनेस काय लय मोठा नाही आहे, त्याच्यामुळं जसं आपल्याला जुळण तुम्हाला दाखवतो. म्हणजे मसाला मिरचीची वाळू आता 2-3 दिवस झाले. आता भाऊ बहीण म्हणतात तसं काय, चांगली मिरची वाळवून द्या. 2-3 दिवस झालं मिरची वाळती, असं काय नाही. इकडं 2-3 दिवस झालं मिरची वाळती. आणि मिरची म्हणजे एकदम खळंग झाली. हो का, आवाज येत असेल तुम्हाला? हो का, येतोय का आवाज? मिरची एकदम अशी खळखळून वाळलेली आहे का. चला, कसं आहे नंतर तुम्हाला तर परत व्हिडिओ येईन.